निवृत्त पोलीस उपनिरीक्षकावर बलात्काराचा गुन्हा. भांडण मिटवायला बोलावले होते, पण गैरफायदा घेत विवाहितेवर केला अत्याचार. घराचे बांधकाम सुरू असताना शेजाऱ्याशी झालेले भांडण मिटविण्यासाठी जुळे सोलापुरातील एका कुटुंबाने ओळखीच्या राजेंद्र राठोड यास बोलावून घेतले. त्याचा फायदा उठवत राठोडने डिसेंबर 2024 ते ऑगस्ट 2025 या काळात सतत जबरदस्तीने अत्याचार केले. पीडितेच्या फिर्यादीवरून राजेंद्र देविदास राठोड याच्याविरुद्ध सदर बाजार पोलिसात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. राठोड हा सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक आहे. 1 वर्षापूर्वी पीडितेने शेजाऱ्याशी झालेले भांडण मिटविण्यासाठी ओळखीच्या राजेंद्र राठोड यास बोलावून घेतले. तो गावात भांडण मिटविण्याचे काम करतो असे पीडितेच्या कुटुंबाने ऐकले होते. त्याने शेजाऱ्यांच्या विरुद्ध विजापूर नाका पोलिसात फिर्याद द्यायला लावली. त्यानंतर एके दिवशी पोलीस आयुक्तालयात तक्रार अर्ज द्यायचा म्हणून बोलावून घेतले. अर्ज देऊन आल्यावर घरी जाताना राठोड्याने त्याच्या 4 चाकीत बोलावून घेतले. त्यानंतर पाणी प्यायला दिले आणि गाडीतच गुंगी आली. जाग आल्यावर गाडी सिद्धेश्वर कारखान्याजवळील मोकळ्या मैदानात होती. त्या ठिकाणी कोणी नसल्याची संधी साधून त्याने जबरदस्तीने अत्याचार केला. फोटो व्हिडिओ काढले. ते सोशल मीडियावर व्हायरल करतो म्हणून सतत अत्याचार केले. कामानिमित्त मुंबईला गेल्यावर त्या ठिकाणी देखील अत्याचार केले. प्रत्येक पौर्णिमेला अक्कलकोटला जात असल्याची माहिती काढून त्याने एकदा गाडीत बसवून नेले आणि गाणगापूर रोडवरील लॉजवर नेऊन अत्याचार केला. त्यानंतर सतत पतीची नोकरी घालवतो, मुलांना ठार मारतो, फोटो व्हिडिओ व्हायरल करतो म्हणूनही अत्याचार केले. ही बाब पतीला समजली आणि पीडितेच्या संसारात वितुष्ट आले. त्यानंतर त्याने पतीविरुद्ध देखील पोलिसात फिर्याद द्यायला लावली, असेही पीडिताने पोलिसांना सांगितले. गुन्हा दाखल झाल्यावर पोलिसांनी राजेंद्र राठोडचा शोध घेतला, पण तो सध्या पसार झाला आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. सहाय्यक पोलीस निरीक्षक भोलेनाथ आहिवळे तपास करत आहेत.